तेजल किती उशिरा आले. काल आपण सीमॉस नॉट गेट पाहिलं. त्याच्यामध्ये सिंपल एक एनमॉस आणि एक पीमॉस, फक्त एक एनमॉस आणि एक पीमॉस करून त्याचं सिंपल एक नॉट गेट तयार केलेलं होतं. त्याला सीमॉस नॉट आपण म्हणत होतो. आता आपण पाहणार आहे सीमॉस नॅन्ड गेट. आता सीमॉस नॅन्ड गेटची जी आयसी आहे तिचा नंबर आहे 4016, इज नोन ॲज सीमॉस नॅन्ड लॉजिक सर्किट. सीमॉस नॅन्ड गेट, या आयसीचा नंबर IC 4016. जशी नॅन्ड गेटची आयसी होती, TTL नॅन्ड गेट जो होता, जो स्टँडर्ड TTL नॅन्ड गेट, त्या आयसीचा नंबर जो होता IC 7400 होता. आणि जो सीमॉस नॅन्ड गेट आहे त्या आयसीचा नंबर आहे 4016. ओके. The following diagram shows the circuit of simple CMOS NAND gate using 4 MOSFET transistors. नॉट गेट मध्ये फक्त 2 MOSFETs होते, एक PMOS आणि एक NMOS. PMOS वरती होता, NMOS खाली होता. काल आपण पाहिलं. तर याच्यामध्ये 4 MOSFET ट्रान्झिस्टर्स आहेत. त्यापैकी द ट्रान्झिस्टर T1 and T2 आर NMOS. त्याच्यापैकी T1 आणि T2 जे आहेत ते NMOS आहेत आणि T3 and T4 आर PMOS. आणि जे दोन दुसरे आहेत ते PMOS आहेत. मग आता यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे ती आपण आता मी डायग्राम जशी काढतोय त्या पद्धतीने तुम्ही डायग्राम काढायची आहे. म्हणजे मी अगोदर काय काढतो काय नाही त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने डायग्राम काढायची. मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, पाहिल्यानंतर तुम्ही ती डायग्राम काढा. ठीक आहे. आता बघा, बघा सॉरी, हा एरो जो आहे हा एरो या बाजूला पाहिजे, बाहेरच्या बाजूला एरो आहे म्हणजे हे पी चॅनल मॉस्फेट्स. ओके, हे पी चॅनल मॉस्फेट्स आहेत. तर याच्यामध्ये आता नंतर जरी काढलं तरी चालेल. आता याच्या लाईनने खाली इथे 1 2 यस
बघा मी काय केलं, याच्या खाली या 3 लाईन घेतल्यात, त्याच्याच खाली हे बघा ही एक, ही एक, 2, 3, या 3 आणि परत खाली 3, थोडस अंतर देऊन 1, 2 आणि ही, ही. आता याचा एरो आपल्याला मध्ये घ्यायचा आहे, याचा एरो आपल्याला मध्ये घ्यायचा आहे असा. ओके, अशा पद्धतीने. ओके, आता याच्यामध्ये हा जो ट्रान्झिस्टर आहे खालचा, इथून खालचा जो ट्रान्झिस्टर आहे तो आपला T1 आहे, हा जो ट्रान्झिस्टर आहे हा आपला T2. या सर्किट मध्ये T1 आणि T2 दोघं एनमॉस आहे, कारण एरो मध्यभागी आहे, मध्ये. ओके, यांचे एरो बाहेर आहे, हे दोघही, हा इकडचा T3, याला आपण T3 नाव द्या, आणि या इकडच्या ट्रान्झिस्टरला T4 नाव द्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो गेट आहे T3 चा गेट आणि T2 चा गेट, दोघांचा आपण जॉईन केलेला आहे, दोघांना. म्हणजे T2 NMOS, T3 PMOS, दोघांचं कॉम्बिनेशन गेट्स. सेम T1 with T4. बघा या पद्धतीने इथून आपण A इनपुट देऊ, इथून आपण B इनपुट देऊ, इथे प्लस DE. ओके, आणि आउटपुट आपण जे घेणार आहे ते आउटपुट आपण इथून घेणार आहे Y. चला, लक्षात येतंय का मला सांगा. आता मी डायग्राम कशी काढली, याच्यामध्ये जे ट्रान्झिस्टर T1 आणि T2 आहे, लिहून घ्यायचं बरे, ट्रान्झिस्टर T1 and T2 हे NMOS आहे, आणि T3 and T4 हे PMOS आहे. हे लिहून घ्यायचं बरे. NMOS आणि PMOS कसे ओळखायचे, तर त्याच्या एरोवरून ओळखायचे. ॲरे जर इन असले तर ते NMOS, आणि ॲरे जर आउट असले तर ते PMOS. ओके, लक्षात येतंय का? येस. आता याच्यामध्ये बघा, दोघांचे जे, आता समजा ट्रान्झिस्टर T3 आणि T4 यांचे जे ड्रेन आहेत, यांचे ड्रेन हा ड्रेन आहे, म्हणून इथे DD असं लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हा जो NMOS आहे, NMOS चा सोर्स. ओके, NMOS चा
सोर्स, हा एनमॉस चा सोर्स आहे. इथे काय झालं, ट्रान्झिस्टर T3 आणि T4 यांचे ड्रेन आणि एनमॉस चा सोर्स यांच्यामधनं आपण आउटपुट घेतोय. आणि इथे ट्रान्झिस्टर T2 चा ड्रेन आणि T1 चा सोर्स यांचं कॉम्बिनेशन इथे झालं. हा त्याचा ड्रेन, हे त्याचं गेट, हे त्याचं गेट प्रत्येकाचं, हे गेट, याचं गेट, आणि या ट्रान्झिस्टर याचं गेट. ठीक आहे. वरचे हे सोर्स. आलं का लक्षात? बघा कॉम्बिनेशन कसं होते लक्षात घ्या. मला सांगा डायग्राम समजली का? येस और नो? येस, येस, ओके, ओके. बाकीचे, बाकीचे कोण आहे आता? हा, अजून कोणाला नाही समजली? अजून कोणाला नाही समजली? गौरव, ओके. एकदा सांगून द्या, कोण बोललं? सोहम का? ओके, चला लक्ष द्या. एकदा पुन्हा एकदा सांगतो कशा पद्धतीने ही डायग्राम काढायची आहे. ओके. पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का? लक्ष द्या. पहिल्यांदा तुम्हाला हे 3 पॉइंट काढायचे. हे त्याचं गेट काढायचं. हा ॲरो बाहेर, याला याचा सोर्स वरती, याचा ड्रेन. सेम तसंच इकडे करायचं. हा काढून याचं गेट, याचा सोर्स असा वरती, दोघांचे सोर्स एकमेकांना जॉईन करायचे, दोघांचे ड्रेन एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. दोघांचे ड्रेन एकमेकांना जॉईन केल्यानंतर या लाईनच्या बिलकुल खाली या 3 लाईन घेतल्या, त्याच्या खाली या 3 लाईन घेतल्या. याला गेट दिला, याला गेट दिला. गेट दिल्यानंतर काय झालं की हा ॲरो मध्ये आहे, तर मग याचा सोर्स म्हणजे ट्रान्झिस्टर T2 चा सोर्स आणि T3 आणि T4 चे ड्रेन यांचं कॉम्बिनेशन केलं, तिथून आपण आउटपुट घेतलं. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर T1 चा सोर्स, बघा T1 चा सोर्स आता मी वरती घेतलाय, या ट्रान्झिस्टरला उलट केलं. सोर्स नॉर्मली खाली होता आपला, पहिल्या डायग्राम मध्ये मी जेव्हा शिकवलं तेव्हा सोर्स खाली होता, ड्रेन वरती होता. यांना मी उलट केलं, सोर्स वरती घेतला, याचा सोर्स वरती घेतला, याचा ड्रेन, दोघांचं कॉम्बिनेशन केलं. ओके. आणि याचा ड्रेन तर खालीच आहे. मग काय केलं, ट्रान्झिस्टर T3 चं गेट आणि T2 चं गेट यांचं कॉम्बिनेशन केलं, ॲज वेल ॲज ट्रान्झिस्टर T1 आणि T4 यांचं कॉम्बिनेशन. समजलं का? येस और नो? आणि ज्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या, जो ट्रूथ टेबल आहे त्या ट्रूथ टेबल वरून कशा कंडिशन्स येतील, तर बघा मी तुम्हाला कंडिशन्स वरती लिहून दिलेले आहे. तर याचा ट्रूथ टेबल मी आता तयार करतो. तर आता तुम्ही प्रत्येकाने कोणी मला सांगायचं की व ट्रान्झिस्टर T1 ऑफ राहील का T2 ऑफ राहील. वरती कंडिशन दिलेली आहे की ट्रान्झिस्टर T1 आणि T2 NMOS आहेत आणि T3 आणि T4 PMOS आहे. ओके. तर आता आपण याचा ट्रूथ टेबल तयार करू. ट्रूथ टेबल तयार करत असताना तुम्ही मला सांगणार की व काय कॉम्बिनेशन होईल किंवा काय होईल. ए बी, 2 मिनिटं थांबून घ्या.
हे बघा, हा ए, हा बी, ट्रान्झिस्टर T1, T2, T3, T4 आणि Y. आता जसं नॉट गेट मध्ये काय सांगितलं होतं की जे एनमॉस आहे, एनमॉस असेल तर त्याचा आउटपुट काय येतं, रिव्हर्स येतं. ते याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा, इथे मी 0 दिला, इथे मी 0 दिला, ए ला मी 0 दिला आणि बी ला पण 0 दिला, तर त्याचा ट्रान्झिस्टर T1 वर काय इफेक्ट होईल. आता ट्रान्झिस्टर T1 म्हणजे बी ला जर 0 दिला तर ट्रान्झिस्टर T1 ऑन राहील की ऑफ राहील. ट्रान्झिस्टर T1 ला आपण बी इनपुट दिलाय आणि बी ला आपण 0 दिलाय, तर ट्रान्झिस्टर T1 ऑन राहील की ऑफ राहील. हॅलो, ऑफ राहील, ऑफ राहील. ओके, कारण ट्रान्झिस्टर T1 हा एनमॉस आहे, T1 हा एनमॉस आहे. एनमॉस ला जर 0 गेला तर ऑफ राहील. ओके, T2 काय राहील, 0 जातो, ऑफच राहील. T3 काय राहील, T3 हा पी मॉस ऑन राहील आणि T4 ऑन राहील. आता बघा, तो ऑनच राहील. ओके, आता बघा, याच्यामध्ये आपण 0 दिला, 0 दिला, T1 हा ऑफ झाला, T2 ऑफ झाला. ओके, मग आता आउटपुट आपण कुठून घेतोय, T2 च्या सोर्स कडनं. इथून आपला 0 आहे, इथे पण आपला या गेटला 0 आहे, या ड्रेनला गेटच्या अपोजिट इनव्हर्स इफेक्ट इथे पडणार, याचा इनव्हर्स इफेक्ट इथे पडणार, म्हणून पी टाईपचा सुद्धा 1 जातोय, एन टाईपचा सुद्धा 0 चा 1 होतोय, इथे पण 0 चा 1 होतोय, म्हणून आउटपुट आपलं राहील 1. येस और नो, लक्षात येत आहे. येस, ठीक आहे. आता इथे मी काय करतो, हा 0 देतो, हा 1 देतो. मला सांगा, ए ला 0 दिल्यानंतर आणि बी ला 1 दिल्यानंतर काय इफेक्ट होतो. बी ला 1 दिला, बी ला 1 दिला, बीच इनपुट ट्रान्झिस्टर T1 ला आणि T4 ला आहे. मग T1 ऑन राहील की ऑफ राहील, ऑन. येस, बाकीच्यांना दिसतोय का. अरे यार, नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे यार, मला समजत नाही. आता सांगा बरं. ओके, येत आहे का आता. सर ऋषाली समजतंय आपलं, सॉरी तेजलने विचारलं काय. ओके, तुझा आवाज कसा तुटत तुटत येतोय तेजल. आता मला एक सांगा,
A इक्वल टू 0 आणि B इक्वल टू 1 जर म्हटलं तर ट्रान्झिस्टर T1, T2, T3 आणि T4 वर काय इफेक्ट होईल कोण सांगतं मला? T1 तर ऑन आहे आणि T4 काय राहील? T4 हा PMOS आहे, हा ऑफ राहील. ओके. त्याचबरोबर T2 वर आणि T3 वर काय इफेक्ट होईल? इथून जर 0 जातोय T2 काय राहील? ऑफ. आणि T1 काय राहील? ऑन. ओके ओके. बघा आता इथून आपण 0 दिला, हा 0 इथूनच दिला. ओके. आपण आउटपुट कुठून घेतोय आणि इथून पण आता गेट आहे, इथून आपण 1 देतोय. ओके. आणि इथून पण आपण 1 देतोय. आता दोघांचं कॉम्बिनेशन कसं? तर ज्या वेळेस या 0चा तर इकडे 1 होणार आहे, या 0चा तर इकडे 1 होणारच आहे, पण याचा इफेक्ट इकडे 0 होणार आहे आणि याचा इफेक्ट याचा इफेक्ट इकडे काय होणार आहे? 0 होणार आहे. पण आता ड्रेन आणि गेट, तर त्या गेट मध्ये आपण एक सेंटेन्स नॉट गेट मध्ये लिहून घेतलेला आहे की जर ड्रेन व्होल्टेज हा जर 1 असला म्हणजे त्याचा व्होल्टेज जर जास्त असेल तर तो काय होईल? ड्रेन व्होल्टेज ऑफ T1 म्हणजे ट्रान्झिस्टर T1 चा ड्रेन व्होल्टेज जर लो असेल तर Y इक्वल टू लो होतो. ड्रेन व्होल्टेज ऑफ T1 नॉट गेट मध्ये लिहिलंय आपण. ओके. Y equal to similarly, so the drain voltage of T1 is low, hence Y equal to 0. In this way they using only 2 MOSFETs. ओके. आता बघा जो ट्रान्झिस्टर T1 आहे त्या T1 ला जर आपण 1 दिलाय तर त्याचा ड्रेन व्होल्टेज ऑलवेज 0 असेल. पण आपण जे आउटपुट घेतोय ते आउटपुट सोर्स कडून घेतोय. याच्या विरुद्ध हे आहे, पण इकडे तर सोर्स कडे तोच जाणार आहे. हा 0 इकडे 1 होईल, पण इकडे 0चा 1 होणार आहे. ओके. सेम त्याच्या पद्धतीने गेटला जर 1 आहे तर ड्रेनला 0 जातोय. इकडे जर 0 आहे तर ड्रेनला 0 जातोय. पण इथे जे आउटपुट जे घेतलं जात आहे ते एनमॉस वर डिपेंड आहे. एनमॉस जर ड्रेन जर 0 असला तर एनमॉस चा आउटपुट 0 येईल आणि ड्रेन जर 1 असला तर आउटपुट 1 येईल. म्हणून इथे सुद्धा याचा आउटपुट जे आहे ते 1च राहील. येत आहे का लक्षात? मला ते सांगा पहिल्यांदा. ओके. येस. सेम तसं मग आउटपुट. आता बघा मी तुम्हाला पेज शेअर करतो, त्याच्यावरनं तुमच्या लगेच लक्षात येईल. दोन मिनिटं फक्त. ओके. चला हे बघा. बघा आता A इक्वल टू 1 दिला आणि B इक्वल टू 0 दिला तर त्याच्या कंडिशन्स तिथे आहे, तुमच्या लक्षात येऊन जातील ना त्या. आता मी सांगतो तुम्हाला. येस. वर्किंग इन दिस सर्किट 2 pairs of NMOS and PMOS transistors are used. 2 पेयर्स आहेत. ट्रान्झिस्टर T2 आणि T1 हे NMOS आहेत, T3 आणि T4 हे PMOS आहेत. ओके.
the gate of T3 and T4 T3 and T2, the gates of T3 and T2, yes ना, हा, as well as the gate of T1 and T4 are connected together. तुम्हाला डायग्राम मध्ये सुद्धा दिसतंय बघा, हे बघा, हे T3 आणि हा T2 आणि हा T1 आणि हा T4 are connected together. ओके, त्याच्यानंतर ड्यू टू दिस व्हेन A इक्वल टू 0, जर A 0 असेल तर ट्रान्झिस्टर T3 इज ऑन बट T2 इज ऑफ. कारण A चं कॉम्बिनेशन एक PMOS ला आहे आणि एक NMOS ला आहे. तर जर A 0 दिला तर T3 हा PMOS आहे त्याच्यामुळे तो ऑन राहील आणि T2 हा NMOS आहे त्याच्यामुळे तो ऑफ राहील. as well as when B equal to 0, T4 is on but T1 is off. कारण T1 हा NMOS आहे आणि T4 हा PMOS आहे. Hence we get NAND logic function of the circuit. The on-off conditions किंवा on-off actions of all the transistors in different input conditions are given in the above truth table. लक्षात आलं का तुमच्या हे? येस. आज आपण फक्त NMOS घेऊ. आता मी तुम्हाला CMOS NOR गेटची डायग्राम टाकतोय, ती आपण आता उद्या घेऊ. कोणाला काही अडचण असली तर विचारू शकता.